चला तर मग आपण आज बनवणार आहोत खेंगट. आणि उद्या आहे संक्रांती, तर त्यासाठी वाणाचं सामान पण आज तयार करायचं आहे खण भरण्यासाठी. आणि खेंगट पण तयारी करायची खेंगटाची. तर हे बघा, विविध भाज्या वापरून खेंगट तयार केलं जातं आणि बाजरीची भाकरी पण तयार केली जाते. तर ह्या सीझनमध्ये ज्या काही भाज्या अवेलेबल आहेत त्या भाज्या एकत्रितपणे खाल्ल्या पाहिजेत. आपल्या शरीराला अतिशय उत्तम असतात त्या. आणि बाजरी पण उष्ण असल्यामुळं थंडीच्या दिवसामध्ये शरीराला फायदेशीर ठरते. तर असे बोरं काढून झालेले आहेत आपले. तर इकडे आपण कणसं काढायला चालू आहे. ते बघा, ही ज्वारीची कणसं काढली आहेत मी. हे बघा, हे सगळं साहित्य गोळा केलं आहे मी. जेवढं आमच्याकडं अवेलेबल होतं तेवढं मी गोळा केलेलं आहे. तर आता आपण खेंगटाची तयारी करूया. तर आता चला, मी साहित्य चिरून घेते. वांगं ते सगळं जे जे काही चिरता येईल ते. तर या अशा भाज्या खाल्ल्या पाहिजेत. आपली तयारी झालेली आहे. तर कोणाकोणाकडे असं खेंगट आणि बाजरीची भाकरी तयार करतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्रत्येकाचे परंपरा वेगवेगळ्या असतात. प्रत्येक गावच्या, प्रत्येक जिल्हा, राज्य असं बदलत असतं आपापली संस्कृती, सणवार. तर आमच्याकडे संक्रांतीला अशी भाजी, संक्रांतीच्या आदल्या दिवशी, भोगीच्या दिवशी अशी भाजी आणि भाकरी केली जाते. राळ्याचा भात पण केला जातो, परंतु आता राळं मला काही अवेलेबल झालं नाही, त्यामुळं काही मी राळ्याचा भात केलेला नाही. नाहीतर भोगीला राळ्याच्या भाताचं पण खूप महत्त्व आहे बरं का. तर बघा, अशी फोडणी छान अशी खरपूस लसूण कांदा भाजू द्यायचा. मस्त भाजलं आहे. तर आता यामध्ये आपण मिक्स केलेल्या भाज्या धुवून घेऊन यामध्ये टाकतो आहे. हे बघा, ही भाजी अतिशय छान लागते बरं का. गोड आंबट गोड चव लागते याची, छान तिखट असा मसाला टाकून घेऊया. आणि हे तिळाचंच कूट वापरलेलं आहे मी. छान भाजी होती ही. एवढंसं याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं. तर आजच्या जेवणाचा बेत आहे हा आपला. खेंगटाची अशी छानशी भाजी मस्त उकळते, त्यामध्ये मीठ टाकते मी शेवटी. तर खेंगटाची भाजी आणि बाजरीची भाकरी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, असं जेवण कोणाकोणाला आवडतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर असं आपण भाकरी तयार करून घेणार आहोत. याच्यामध्ये पण मीठ टाकते. बाजरीच्या पिठामध्ये मीठ टाकूनच भाकरी बनवली जाते, ती अतिशय चवदार लागते. आपण ज्वारीच्या भाकरीमध्ये पीठ टाकत नाही, पण बाजरीच्या मात्र आवर्जून पीठ टाकतो. तर अशी प्रथम मी गाईची भाकरी तयार करून घेते. रोज स्वयंपाक करत असताना मी प्रथम गाईचीच भाकरी करते आणि मग आपल्या स्वयंपाकाला सुरुवात करते मी. तर अशी रोज छोटीशी भाकरी करायची. ही आता हे आमच्या सासू, आजी सासू यांनी करत होत्या, त्यांचं पाहूनच मी पण पुढं ते चालू ठेवलेलं आहे. तर गाईची भाकरी करून झालेली आहे. मी इथं आता आपल्या भाकरी तयार करते मी खाण्यासाठी. असं छान पीठ मळून झाल्यानंतर मस्त थापून भाकरी तयार करायची. आणि ती पूर्ण तयार झाल्यानंतर त्यावरती भरवायची आणि मग थोडंसं असं थापून घ्यायचं, म्हणजे त्या भाकरीला पूर्णपणे चिकटतात. आणि तीळ लावलेली भाकरी अतिशय छान लागते. त्यात ती खरपूस भाजलेली हवी, काही विचारायलाच नको, इतकी भारी लागते ती. तर भाकरी तयार झाली. बघा, असे तीळ भुरभुरायचे त्याच्यावरती आणि थोडंसं थापून घ्यायचं, त्याला दाबून घ्यायचं, म्हणजे छान भाकरीला दाबून बसतात ते. बघा, असे तव्यावर टाकून मग पाणी फिरवून घेते. अशा खमंग भाजलेल्या भाकरी ची चव वेगळीच असते बरं का. मस्त अशा पातळ भाकरी करायच्या. दिवसा बाजरीची भाकरी आणि खेंगटची भाजी करतात आणि याच्यातलीच भाकरी संक्रांतीच्या दिवशी पण ठेवतात. उद्याच्याला ह्या भाकरीचं तोंड बघायचं नाही संक्रांती दिवशी, असं आमच्याकडे म्हणतात बरं का. हे आपला स्वयंपाक तयार झालेला आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.